अनेक नेते पक्षप्रवेश करणार असून महायुतीत मोदीजींच्या नेतृत्वात काम करतील असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय। जालन्यात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। पक्षप्रवेश हा कोणताही ईडी किंवा सीबीआय मुळे होत नसून स्वखुशीने होतो। महाविकास आघाडीतील अनेक नेते हे स्वतःला असुरक्षित समजतात, त्यामुळे भविष्यात अनेक नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा दावा दानवे यांनी केलाय। याला काळाचा महिमा म्हणत नाही। या देशामध्ये मोदीचं नेतृत्व हे जवळपास या देशातल्या सर्वसामान्यांनी मान्य केलेलं आहे आणि ही मान्यता मिळाल्यामुळं आता ज्यांनी कोणी आतापर्यंत लोकप्रतिनिधित्व केलं, मग ते कोण्या पक्षाचा असो, त्यांना असं वाटायला लागलं की NDAमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसुद्धा आहे, तर आपणसुद्धा आता मोदीच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे अशी भावना त्यांची झाली आणि त्यामुळंच आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। बावनकुळे यांनी असंही वक्तव्य केलेलं आहे की राज्यात पुन्हा आणखी काही जण मोठे नेते येण्याची शक्यता आहे। आणि मला असं वाटतं की आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी ही प्रक्रिया सुरू होईल आणि जे कोणी नेते येतील त्यासाठी केंद्राने एक आमची समिती नियुक्त केली आहे, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं। जर येत असेल कोणी तर आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। त्या महाविकास आघाडीतल्या जागा वाटपातला पहिला बळी का ते म्हणजे त्रिकूट जे आहे उरलेलं? हे बघा, महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते असे आहेत की जे स्वतःला असुरक्षित समजतात, कारण त्या पक्षामध्ये नेतृत्वच उरलं नाही आणि शेवटी देशाचं राज्याचं नेतृत्व जर करायचं असेल तर त्या पक्षाचं नेतृत्व हे मजबूत असावं लागतं। कदाचित त्या लोकांना असं वाटतं की आपल्या नेतृत्वात दम नाही आहे पुढची सत्ता आणण्याची, सत्ता आणली तर लोकांची सेवा करता येईल, तर सत्ताची येत नसेल तर यांच्यात राहून फायदा काय, आणि म्हणून पक्षांतराची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता मग नेहमी एक आरोप कसा होतो की काही सरकारी एजन्सीच्या व्यक्तीनं दाखवून ते पक्षप्रवेश करून घेतले जातात, जसं की आज नाना पटोले तेच म्हणाले। नाना पटोले माग कोणती ईडी लागली होती? नाना पटोले माग कोणतं CBI लागलं होतं? नाना पटोले जर असं म्हणत असतील तर नाना पटोलेंना सांगा की माझ्या मागे ईडी लागली होती, माझ्या मागे CBI लागली होती। कुठलंही काहीही न लागता नाना पटोलेंनी पक्षांतर कसं केलं? याचाच अर्थ असा आहे की ज्याला पक्षांतर करायचं असेल तो स्वखुशीना करतो। सरकारी यंत्रणा ह्या स्वायत्त आहे, ईडी स्वायत्त आहे, CBI स्वायत्त आहे, ते स्वतःचा निर्णय घेतात। अशा प्रकारचं सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नसतं। दादा, असे पक्षप्रवेश आता भविष्यात पण पाहायला मिळतील? प्रश्नच नाही। अनेक लोक पक्षप्रवेश करतील, भारतीय जनता पार्टीत, कोणी राष्ट्रवादीमध्ये, कोणी शिवसेनेमध्ये येतील आणि मोदीच्या नेतृत्वात काम करतील। तुम्हाला बी करत असतील ना कोणी संपर्क? तुम्हालाही संपर्क करतात? बघू पुढं काय होतं।